यानंतर आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करणार आहोत 9 राजकीय बातम्यांनी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत। नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवार आज पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर। कळवणमध्ये आज अजित पवारांचा शेतकरी संवाद मेळावा। नाशिकमध्ये कांदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे टोमॅटो फेकले। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। अरे मीडिया पुढे रडले अजित पवार, मीडिया पुढे रडले अजित पवार, रडले मीडिया पुढे रडले। काय केलं बीजेपी? काय करायचं? अजित पवार नाराज राहून हवं ते साध्य करून घेतात। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार असंच करायचे। वजेट्टीवारांची अजित पवारांवर टीका। वो अजित पवार तो हमेशा ही नाराज रहते, अपने दिल से अपने हिसाब से कुछ काम नहीं होता है। उनके जो उनकी टैक्टिस होती है वो हमेशा नाराजी बताना और अपना वर्चस्व तैयार करना, ये हमेशा का है। हमारे मंत्रिमंडल में भी वही हमने देखा है। फडणवीस डमरू वाजवतात आणि 2 माकडं नाचतात। संजय राऊतांची टीका। राऊतांकडून फडणवीसांचा मदारी असा उल्लेख। जे डमरू वाजवतायत डम 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 आणि 2 बंदर नाचतायत, दुसरं काय यांच्या हातात आहे काय? नाच मदारी। राज्य सरकारची नाडी दिल्लीत। शिंदे कधीही दिल्लीमध्ये जातात। मध्यरात्रीही त्यांना दिल्लीत जावं लागतं। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांवरही हल्लाबोल। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुश्रीफांच्या सीएचा जामीन अर्ज फेटाळला। मुश्रीफांसह मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं कोर्टाचं निरीक्षण। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी। येत्या 15 दिवसात त्यांना मंत्रिमंडळातून काढावंच लागेल। विजय वडेट्टीवारांचा घणाघात। राजकारणात काहीही होऊ शकतं। फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा। बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील, मात्र ते भविष्य 20 ते 25 वर्षांनीही असू शकतं। मुख्यमंत्री शिंदेच राहणार असं फडणवीसांनी जाहीर केलंय। अतुल सावेंची प्रतिक्रिया। आणि यानंतर आपण न्यूज टॉप 9 मध्ये बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या। भाजप बॉस नाही तर भाजप मोठा भाऊ। बावनकुळेंचं वक्तव्य। कोविड काळात ठाकरे होते म्हणूनच देवाचे आभार माना, नाहीतर तुम्ही लिहायला वाचायला शिल्लक राहिले नसता। सुषमा अंधारेंची बावनकुळेंवर टीका। मी कधीही आणि कुठेही यायला तयार। सुषमा अंधारेंची पुन्हा एकदा शालिनी ठाकरेंवर ट्विट करत टीका। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीसाठी काँग्रेस 3 नव्या नेत्यांची नावं देणार। नाना पटोलेंनी समितीसाठी दिलेल्या नावावर शिक्कामोर्तब नाही। उद्धव ठाकरे आज संभाजीनगर, जालना आणि शिर्डी या 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार। मनसेची लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू। संभाव्य उमेदवारांची यादीही जाहीर। ठाकरे गटाच्या लोकाधिकार समितीची आज बैठक। उद्धव ठाकरे, अनिल देसाई, सुनील शिंदे, विलास पोतनीस, प्रदीप मयेकर बैठकीला उपस्थित राहणार। लोकाधिकार समितीवर निवडणुकांच्या काळात महत्त्वाची जबाबदारी। सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा। मुख्यमंत्री कुठे आहेत? नांदेडमधल्या घटनेवरून सामनातून राज्य सरकारवर निशाणा। नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट। कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळलेला नाही। वेळेपूर्वी जन्मल्यानं नवजात बालकांचा मृत्यू। अस्वस्थ रुग्णांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं मृत्यू। समितीचं स्पष्टीकरण। आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता पाहणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीनं तुरुंगामध्ये लोखंडी तार गिळली। आरोपी जयेश पुजारी रुग्णालयामध्ये दाखल, प्रकृती धोक्याबाहेर। कुणबी प्रमाणपत्र समितीचा 11 ते 23 ऑक्टोबर पर्यंत मराठवाडा दौरा आणि कुणबी नोंदी असलेले पुरावे देण्याचं नागरिकांना आवाहन। नागपूरमध्ये 8 ऑक्टोबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून ओबीसी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन। ओबीसींना एकत्र आणण्याचा प्रयत्न। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाची विभागणी 3 टप्प्यात होणार। सौदी अरामको आणि यूएईच्या माध्यमातून योजना विकसित केली जाणार। लातूर पुण्यादरम्यान इंटरसिटी रेल्वे चालवण्याच्या मागणीला यश। पुणे हरंगुळ नवीन इंटरसिटी रेल्वे सुरू। मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांनीच पाठ फिरवली। मनसेचे नेते अमेय खोपकरांनी समाज माध्यमांवर मांडली शोकांतिका। 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपणार आणि त्यानंतर केवळ आरबीआयच्या कार्यालयामध्ये नोटा जमा करता येणार। डागडुजीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। रात्रकालीन ब्लॉक घेतल्यानं मध्य रेल्वेकडून नियमित मेगा ब्लॉक रद्द।
येत्या 2 ते 3 दिवसात राज्यभरातून मान्सून परतणार. पुणे शहरातून मान्सून परतला, भारतीय हवामान विभागाकडून जाहीर. आणि यानंतर आपण मुंबई उपनगरातल्या 9 घडामोडी पाहूया. मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सुधारित धोरण जाहीर न केल्यानं रहिवासी नाराज. कामगारच नव्हे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री सुद्धा कंत्राटी पद्धतीनं भरा. कंत्राटी पद्धतीनं होणाऱ्या सरकारी भरतीचा निर्णय रद्द करावा. मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांची मागणी. पनवेलमधील विविध भागात पाण्याचा 36 तासांचा मेगा ब्लॉक. 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सर्व इमारतींचं आग प्रतिबंधक सर्वेक्षण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. एका विशेष अधिकाऱ्याचीही यासाठी नियुक्ती केली जाणार. विमान इंधनाच्या किमतीत 1 ऑक्टोबरपासून 5% वाढ. इंधन दरवाढीमुळे विमान तिकिटांच्या दरातही प्रवासाच्या अंतरानुसार वाढ. ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पास लवकर मान्यता द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना विनंती. वांद्रे स्थानकात एसी लोकलमधील 934 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. एसी लोकलमधील गर्दीत विना तिकीट प्रवाशांचाही समावेश. सप्टेंबरच्या अखेरपासूनच सुरू झालेल्या ऑक्टोबर हिटनं मुंबईकरांची वीज मागणी वाढली. मागणी इतका पुरवठा होत नसल्यानं सध्या मुंबईकरांसाठी बाहेरून वीज खरेदी करण्याची वेळ. नवी मुंबईतील उल्वेमध्ये नायजेरियन नागरिकावर कारवाई. 84 लाखांहून अधिकचे एमडी आणि अंमली पदार्थ जप्त. मुंबई पाठोपाठ आपण जाणार आहोत पुण्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय ते आपण आता बघणार आहोत. खासदार सुप्रिया सुळेंकडून जेजुरी गडावरील खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी. जीर्णोद्धाराचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल, सुळेंची माहिती. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा, विचारा प्रश्न या कार्यक्रमाचं आयोजन. भाजप सरकारबाबतच्या विविध प्रश्नांवर चर्चा. पुण्यातील कोथरूड परिसरात रिक्षावर झाड पडलं, 4 जण गंभीर जखमी, रिक्षाचंही मोठं नुकसान. पुणे रेल्वे स्थानकातून 10 ऑक्टोबरपासून पुणे लातूर विशेष रेल्वे गाडी सुटणार. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 3 दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं. पुण्यामध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातानंतर ट्रक महामार्गावरच उलटला. 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी. पुणे महापालिकेला स्वस्तात वीज पुरवठा होणार. महावितरणसोबत महापालिकेचा नवा करार. पुढच्या 25 वर्षात महापालिका ₹2.82 पर युनिट वीज खरेदी करणार. पिंपरी चिंचवड पालिकेकडून जीआयएस सक्षम ERP प्रकल्प हाती. प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम. शिक्षण क्षेत्रातील केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण IIMची एक शाखा पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू. आणि यासाठी महापालिका प्रशासनाचा जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित संस्थेला प्रस्ताव. आणि यानंतर आपण आता मुंबई पुण्या व्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमधल्या घडामोडी बघणार आहोत. सुरुवातीला जाऊयात नांदेडमध्ये. नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून मिनल पाटील खतगावकर तयारी करत असल्याचं चित्र. एका खासगी कार्यक्रमामध्ये मिनल पाटील यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे. वनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. जळगावच्या मुक्ताईनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या वॉलमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी. पाणीपुरवठा विभागानं लक्ष देण्याची मागणी. जळगावातील धरणगावच्या वहन उत्सवाच्या लिलावाला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी. लिलावाप्रसंगी बजरंगबली की जयच्या घोषणानं धरणगाव शहर दुमदुमलं. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये सोयाबीनवर येलो मोझॅइक रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. गोंदियामध्ये परतीच्या पावसाचा धान पिकाला मोठा फटका. नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्यास सुरुवात. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये 10 शाळातील विद्यार्थ्यांची समूह शाळा उभारून समायोजन करण्याचं नियोजन. 138 विद्यार्थ्यांचं समायोजन केलं जाणार. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांअभावी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था. रुग्णालयातील 66 डॉक्टरांची पदं अद्यापही रिक्त. तर राज्यभरातल्या घडामोडी आपण जाणून घेतल्या आणि आता देशात आणि देशाबाहेर नेमकं काय घडतंय तेही पाहूया. सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात मृतांचा आकडा 40च्या वर. 15 लष्करी जवानांसह 103 लोक अद्याप बेपत्ता. आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाची सुवर्ण कामगिरी. जपानला 5-1 हरवत 9 वर्षांनी सुवर्णपदक जिंकलं. सोबतच पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीटही पटकावलं. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय. नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानकडून 287 धावांचं लक्ष्य तर नेदरलँड विश्वचषकाच्या सामन्यात 205 धावांवर गडगडला.
आणि आज विश्वचषकात 2 सामने. पहिला सामना धर्मशाळेत सकाळी 10 वाजता सुरू झालाय. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान असा हा सामना. तर दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर 2 वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका.